देशभरामध्ये CAA लागू झाल्यानंतर एकीकडे त्याला विरोधही केला जात आहे. विरोधकांनी टीका टिप्पणी करायला सुरुवात केलेली आहे. कारण CAA वरून एक वादंग निर्माण झालेला होता, वादळ पेटलेलं होतं. मात्र आता केंद्र सरकारनं या संदर्भात केलेल्या घोषणेनंतर कुठंतरी हे वादळ नमतं पाहायला मिळतं आहे. मात्र भाजपच्या नेत्यांना काय वाटतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. कारण या कायद्याला अजूनही विरोध केला जातो आहे किंवा विरोध करणाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. तुम्ही काय सांगाल? भाजपनं जे आणलं त्याचं स्वागत तुम्ही करताय आणि विशेष म्हणजे हे देशासाठी आणलं आहे असं तुम्ही वारंवार म्हणता. मात्र प्रामुख्याने जर पाहिलं तर याला विरोध केला जातो आहे, काय सांगाल? खरं तर भारतीय जनता पार्टीनं हा कायदा पारित झाल्या अतिशय उत्साहानं मिठाई वाटली आणि सगळीकडे उत्साह साजरा केला. एक मुद्दा हा देशासाठी, राष्ट्रासाठी हा बनलेला आहे आणि त्यामुळे माझं वाटतं की विरोधकांनी याची मिठाई वाटली पाहिजे. कारण हा काही एका पक्षाचा मुद्दा नाही आहे, हा राष्ट्राचा मुद्दा आहे आणि ह्या राष्ट्रातल्या लोकांसाठी, अल्पसंख्याक ज्यांचा जीव मागच्या काही 50 वर्षात गुदमरत होता, की ज्यांना खऱ्या अर्थानं प्रारित केलं होतं काही देशांनी आणि त्या प्रारित केलेल्या लोकांची संख्या जास्त होती. म्हणजे जिथं पाकिस्तानमध्ये 23% भारतीय होते, आता 3% पण भारतीय राहिले नाही. कारण त्यांनी इतके प्रारित लोकांना छळलं आहे आणि अशा छळलेल्या लोकांना भारतीय याचं नागरिकत्व दिलंच पाहिजे. आणि ते 50 वर्षापूर्वी ती घटना घडली पाहिजे होती, 25 वर्षापूर्वी घटना घडली पाहिजे, ती केली नाही काँग्रेसनं. पण ज्यावेळेस नरेंद्र मोदीसारखा एक शेर या देशामध्ये जगातला नेता झाला आणि हे जगमान्य नेता त्यांनी निर्णय घेऊन दाखवला. जे नरेंद्रजी मोदी पंतप्रधान बोलता ते करून दाता, मोदी है तो मुमकिन है, हे परत घोषणा आम्हाला आता करावं वाटते. बरं, प्रामुख्याने जर पाहिलं तर मग याला विरोध का वाढत गेला? कारण असं म्हटलं जातं की निवडणुकांच्या माध्यमातून वोटर्सची संख्या, मतदातांची संख्या वाढली पाहिजे आणि ते भाजपच्या पदरात पडेल म्हणून या कायद्याला आणला, असंही एक आरोप केला जातो आहे. खरं तर हा काही निवडणुकीचा मुद्दा नाही आहे, हा मुद्दा देशाचा आहे, देशाच्या सार्वभौमत्वाचा आहे आणि इथल्या पिचलेल्या बाहेर देशात असलेल्या नागरिकांचा आहे. आणि त्यामुळं इथं निवडणुकीचा काही विषय येत नाही. परंतु काहीतरी इतर धर्मियांना भीती घालून कुठंतरी एक दिशाभूल करण्याचं षडयंत्र रचण्याचं काम विरोधक करताय आणि ते नासफल झालेले आहे. आणि त्यामुळं एक खरा मुद्दा, देशाचा मुद्दा, देशहितासाठी असल्यामुळं राष्ट्रवादाचा मुद्दा, राष्ट्रीयत्वाचा मुद्दा आणि पराजित झालेल्या नागरिकांसाठी, खऱ्या अर्थानं पीडित असलेल्या नागरिकांसाठी हा दिलेले खरं तर जीवदान आहे आणि संजीवनी आहे. आणि ही संजीवनी ही देशासाठी आहे आणि त्यामुळं निश्चितपणे येणाऱ्या काळात देश सुजलम सुफलतेकडे चालला, याच्याशिवाय मी दुसरं काही सांगू शकत नाही. मात्र पण तुम्ही आता म्हटले की या CAAला विरोध करण्याऐवजी तुम्ही विरोधकांना सांगताय की मिठाई वाटून जल्लोष साजरा करा. बरोबर आहे, हा देशाचा मुद्दा आहे, हा राष्ट्रीयत्वाचा मुद्दा आहे. याच्यावर ना जात धर्म भेद ना कोणता पक्ष, हा तर राष्ट्रीयत्वासाठी आहे. तर याची दिवाळी सर्वांनी साजरी केली पाहिजे. म्हणजे तुम्ही कुणाला सांगता, नेमकं उद्देश कोणत्या नेत्याला? जे विरोध करताय सर्व जे विरोध करताय, राहुल, कोणते नेते? प्रामुख्याने राहुल गांधीपासून सगळ्यांनी साजरा केला पाहिजे. हा म्हणजे त्यांची जी यात्रा सुरू आहे त्या यात्रेमध्येच हे करायला पाहिजे असं म्हणायचं. खरं तर या यात्रेमध्ये त्यांनी मिठाई वाटली पाहिजे आणि ही यात्रेमध्ये हा यात्रा चालू असताना राष्ट्रीयत्वासाठी घेतलेला हा जो निर्णय आहे, हा खरं तर देशहिताचा निर्णय आहे. याचं स्वागत त्यांनीसुद्धा केलं पाहिजे. जे देशहिताचे निर्णय होत आहे त्याचे खुल्या मोठ्या दिलानं त्यांनी स्वागत केलं पाहिजे, त्याचं उत्साह साजरा केला पाहिजे. बरं, एक प्रामुख्याने एक प्रश्न विचारतो तुम्हाला, स्थानिक लेवलचा आहे. मात्र ते मोदीजींना पंतप्रधान बनवण्यासाठीचं तुमचा एक उपक्रम म्हणा किंवा तुमची जी मेहनत आहे त्यातील एक आहे. लोकसभेसंदर्भामध्ये जोरदार हालचाली सुरू होत आहेत. छत्रपती संभाजीनगरचं चित्र काय असू शकतं? कारण कराडांचं नाव घेतलं जातं आहे, तर दुसरीकडे तुमच्यासोबत असणारे इतर पक्ष जे आहेत, शिंदे सेना असेल किंवा शिवसेना, तर हा एक प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अंदाजानुसार, तुमच्या अभ्यासानुसार काय सांगा? निश्चितपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचा उमेदवार मोदी आहे आणि त्यामुळे मोदी उमेदवार असल्यामुळं तो कोणत्या पक्षाचा आहे, कोणत्या जातीचा आहे हे बघितलंच जात नाही. कारण मोदी हे 400 के पार जो नारा आहे, तो मोदीच आमचा चेहरा आहे. बरं, परंतु उमेदवारी उभं करत असताना उमेदवार एक महत्त्वाचा एक भाग आहे.
तर उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. इतर राज्यांमध्ये तर याद्या काढल्या गेल्या विविध पक्षांकडून, मात्र आपल्या राज्यामध्ये म्हणा किंवा आपल्या विभागामध्ये अजून नाव डिक्लेअर झालेलं नाही. यामागं काय वाटतं मला, जरा पेच वाढला आहे का? हे अजिबात नाही. नाव डिक्लेअर करायची आज इतकी लवकर गरजही नाही, कारण आमच्या डोक्यात सगळ्यात बसलेलं आहे की हमारा नारा 400 के पार. त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी इथला कुठलाही उमेदवार असो आणि कुठलाही काही असो, तो उमेदवार नरेंद्र मोदीसाठी, पंतप्रधानासाठी हात वर करायला पाठवणार म्हणून असल्यामुळं आम्ही काहीच बघत नाही, आम्ही मोदी चेहरा बघतोय. आपल्यासोबत भाजपचे वरिष्ठ नेते संजय केनेकर होते आणि यांचं एक प्रामुख्याने या ठिकाणी सांगणं आहे, CAAचं राहुल गांधी यांनी सुद्धा स्वागत करायला हवं, मिठाई वाटून जल्लोष साजरा करायला हवा. आणि त्यांनी त्यांच्या यात्रेमध्ये मिठाई वाटप करून या भाजपनं ज्या पद्धतीने या सरकारनं हे नवीन कायदा आणला आहे तर पारित झाल्याच्या नंतर त्याचं कसं योगदान आहे किंवा समाजासाठी किती फायद्याचं आहे हे यात्रेमध्ये सांगावं आणि मिठाई वाटप करावी, असा संदेशच संजय केनेकर यांनी दिलेला आहे. सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.